नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आमच्या प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी आपल्या समाजाच्या, आपल्या देशाच्या म्हणजे व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांच्या उन्नतीसाठी, यांच्या भौतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी म्हणजे सर्वांगीण उन्नतीसाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी एक निर्माण केलेली व्यवस्था म्हणजेच गृह, मठ आणि आश्रम व्यवस्था. गृह, मठ आणि आश्रम परंपरा, अशी आश्रमीय परंपरा पुरातन काळापासून आपल्या भारत देशाला, भारतीय संस्कृतीला, भारतीय जीवनपद्धतीला लाभलेली आहे. आणि ही परंपरा जगामध्ये फार प्रेरणादायी आणि आदरणीय ठरलेली आहे. ह्यापासून अनेकांनी, विचारवंतांनी, तत्त्वज्ञांनी, जगभरातील तत्त्वज्ञांनी प्रेरणा घेतलेली आहे या आश्रमीय परंपरेपासून. की आदर्श जीवन पद्धती, या आश्रमीय पद्धतीमध्ये आदर्श जीवन पद्धती सांगितलेली आहे, जीवन पद्धती सामावलेली आहे. की समाजासमोर अशा आदर्श जीवन पद्धतीचा आदर्श असला पाहिजे, वस्तुपाठ असला पाहिजे. त्यामुळेच देशाची, समाजाची आणि व्यक्तीची म्हणजे व्यक्ती, समाज आणि राष्ट्र याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अशा परंपरेची आवश्यकता असते. आणि ती परंपरा आमच्या महान ऋषीमुनींनी आम्हाला दिलेली आहे. मंडळी, गृह पहिला, त्यामध्ये येतो गृह. आश्रम पद्धतीमध्ये पहिलं गृह येतं. आता या गृहामध्ये दमे दमे गृहगृहे असं म्हणतात. तर गृहामध्ये आणखी 4 उपसंस्था त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, त्यानंतर येतो वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, असे त्यामध्ये 4 प्रकार येतात. सुरुवातीला ब्रह्मचर्यामध्ये अध्ययन, अभ्यास करणं आणि अभ्यास आणि अध्ययनाने परिपूर्ण होणं. त्यानंतरचा कालखंड गृहस्थाश्रमाचा, आपलं कुटुंब, कौटुंबिक जीवन व्यतीत करणं, अर्थार्जन करणं. त्यानंतर तो वानप्रस्थाश्रम, की कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत, पण त्यानंतर तुमच्या काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत, राष्ट्राच्या जबाबदाऱ्या काही ज्या आहेत, तुम्ही देशाचं, समाजाचं, संस्कृतीचं देणं लागत असता. तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर, त्यातून मुक्त झाल्यानंतर तुम्ही समाजासाठी वेळ द्यायला हवा आणि तुमच्या हातून समाजाची, राष्ट्राची सेवा घडायला हवी. परोपकाराय पुण्याया असं आपण म्हणतो. त्यानंतर येतो संन्यासाश्रम. त्यामध्ये मात्र सगळं सोडून तुम्ही, सगळ्या ऐहिक, भौतिक सगळ्या गोष्टींचा त्याग करून तुम्ही हिमालयात म्हणजे वनात, जंगलात जायचं आहे आणि तपश्चर्या, साधना करायची आहे, ईश्वर साधना करायची, आणि त्यामुळे तुम्ही एकरूप व्हायचं आहे, तल्लीन व्हायचं आहे. ते अखेरचं जीवन सांगितलेलं आहे. आता प्रत्येकजण त्यामध्ये जातो, तसं हिमालयात जातो, तपश्चर्या करतो असं काय नाही आहे. परंतु भावार्थ सांगितलं, तुम्ही सगळ्यातून शेवट मुक्त व्हा, मोह ठेवू नका. त्या मोहातून, लोभातून तुम्ही मुक्त व्हा आणि शेवट जीवनाचा जो आनंद आहे तो आनंद उपभोग घ्या. आता या गृहामध्ये दुसरी एक त्याच्यामध्ये येते की गृह ही एक उद्योगप्रधान संस्था आहे. गृह ही उद्योगप्रधान संस्था आहे. आश्रम ही प्रयोगप्रधान संस्था आहे आणि मठ ही योगप्रधान संस्था आहे, अध्यात्मप्रवण संस्था आहे. तर गृह ही गृहाला म्हणजे कुटुंबाला, व्यक्तीला, समाजाला उद्योगांची गरज असते. त्याशिवाय अर्थार्जन होणार कसं, कुटुंब चालणार कसं, माणसाचं, मनुष्याचं उदरभरण होणार कसं. म्हणून उद्योगप्रधान इथे गृहामध्ये वेगवेगळे उद्योग केले जातात. पण ही झाली भौतिक बाजू. दुसरं, या घरामध्ये आध्यात्मिक स्थिती असायला हवी, आध्यात्मिक साधनाही व्हायला हवी, एक संस्कार घर असायला हवं, ते देवघर. त्या देवघरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत संस्कार होतात, सर्वांसाठी नीतिनियम असतात. जीवन सूत्रबद्ध जगण्याकरता, शिस्तीत व्यतीत करण्याकरता, जीवनात नीतिधर्ममय जीवन जगण्याकरता शिस्तीची आवश्यकता हवी, नीतिनियमांची आवश्यकता हवी, नियमबद्ध जीवन असायला हवं. असे नियम, असे संस्कार ह्या देवघरात दिले जातात.
आणि त्याच्यावर कुटुंबाची खऱ्या अर्थाने भौतिक आणि आध्यात्मिक म्हणजे परिपूर्ण उन्नती होत असते, जडणघडण व्यक्तीची होत असते. तर ही गृहव्यवस्था, गृहस्थाश्रम, गृह आश्रम. दुसरा येतो आश्रम. आश्रम म्हणजे श्रमाची पराकाष्ठा, जिथे व्यापक प्रमाणावर श्रम केले जातात, तो आश्रम. वेगवेगळ्या प्रकारचे श्रम केले जातात. समाजासमोर, राष्ट्रासमोर श्रमाचा, श्रमनिष्ठेचा आदर्श उभा केला जातो की श्रमाशिवाय काही केलं जात नाही, काही उपयोग नाही. ह्याचं कारण गीतेनेही श्रमाचा महिमा गायलेला आहे. बायबलमध्ये भगवान येशू ख्रिस्तानी श्रमाचा महिमा गायलेला आहे. तेव्हा श्रमयुक्त जीवन, श्रमाची पराकाष्ठा, श्रमाची व्यापकता हे आश्रमाचे एक वैशिष्ट्य आहे. आश्रमामध्ये वेगवेगळे प्रयोग साकारले जातात. आदिभौतिक आणि आध्यात्मिक. समाजाच्या उन्नतीसाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी, राष्ट्राच्या उन्नतीसाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी आध्यात्मिक आणि आदिभौतिक असे दोन्ही प्रकारचे प्रयोग हे आश्रमामध्ये केले जातात. त्यातले आदिभौतिक जे प्रयोग आहेत ते प्रयोग म्हणजे ऐहिक जीवनासाठी, भौतिक जीवनासाठी, अर्थार्जनासाठी, आपलं कुटुंब, समाज, व्यवस्था चालवण्यासाठी लागणारे प्रयोग, जे उद्योग असतील, व्यवसाय असतील, त्यासाठी जे प्रयोग असतील, संशोधन असेल, त्याची अंमलबजावणी गृहामध्ये होते. त्याची अंमलबजावणी गृहामध्ये होते, गृह या आश्रमामध्ये होते. आणि आदिभौतिक आणि आध्यात्मिक साधना जी होते, योग साधना होते, आध्यात्मिक साधना होते, त्यासाठी त्या माध्यमातून आत्मोन्नती साधली जाते. अशी आत्मोन्नती साधणारी जी आध्यात्मिक साधना आहे तिची अंमलबजावणी मठामध्ये होते. तेव्हा आश्रमामध्ये होणारे प्रयोग हे समाजासाठी, राष्ट्रासाठी दिशादर्शक असतात, मार्गदर्शक असतात. तिथे वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं, वेगवेगळ्या क्षेत्रातले चिंतक, तत्वज्ञ, विचारवंत आश्रमामध्ये असतात. आणि तिथे होणारे प्रयोग, वेगवेगळ्या गोष्टीचे चिंतन होत असतं, वेगवेगळ्या गोष्टीचे प्रयोग होत असतात. आणि हे चिंतन आहे ते समाजासाठीच आश्वासक असतं, मार्गदर्शक असतं. तिथले प्रयोग हे समाजासाठीच मार्गदर्शक असतात. तो आश्रम व्यवस्था ही समाजासाठी, राष्ट्रासाठी सर्वांगीण उन्नती साधण्यासाठीचं एक माध्यम आहे. त्यानंतर येतं मठ. मठ ही योगप्रवण संस्था आहे, अध्यात्मप्रवण संस्था आहे, अध्यात्मप्रधान संस्था आहे. आश्रमामध्ये जी आध्यात्मिक साधना होते, तिथे आध्यात्मिक प्रयोग होतात, त्या प्रयोगांची अंमलबजावणी मठामध्ये होते. मग मठामध्ये मोठमोठे साधक, मोठमोठे चिंतक, मोठमोठे आध्यात्मिक स्त्री पुरुष हे साधना करतात. आणि समाज, व्यक्तीची, समाजाची आणि राष्ट्राची आध्यात्मिक उन्नती कशी होईल ह्यासाठी प्रयत्न करतात. तर गृह, मठ आणि आश्रम अशा 3 व्यवस्था आमच्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या आहेत. मंडळी, ह्या आश्रम व्यवस्थेचं, आश्रम परंपरेचं आणि गांधीजींचं अभिन्न नातं आहे. गांधीजींनी स्वतः आश्रमीय जीवन गांधीजी जगले आणि त्यांनी सर्वांना आश्रमीय जीवन जगण्याची प्रेरणा दिली. त्यांनी स्वतः आफ्रिकेत असताना 2 आश्रम सुरू केले, फिनिक्स आणि टॉलस्टॉय. आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी साबरमती किनाऱ्यावर त्यांनी साबरमती आश्रम सुरू केला. तो पूर्वी कोचरब ठिकाणी होता, कोचरब या जागी होता. नंतर साबरमती आश्रम सुरू केला आणि त्यानंतर वर्ध्याला त्यांनी सेवाग्राम आश्रम सुरू केला. या आश्रमाच्या माध्यमातून सामुदायिक जीवन, सामुदायिक श्रम, सामुदायिक भोजन, समानता, समता, तिथे उच्च नीच भाव नसेल, ह्या सगळ्याचा आदर्श आणि सेवा, त्याग
श्रम, श्रमनिष्ठ जीवन ह्या सगळ्या जीवनाचा म्हणजे आदर्श जीवनाचा त्यांनी वस्तुपाठ जगाला घालून दिला, मानवजातीपुढे घालून दिला आणि ते स्वतः आश्रमीय जीवन जगले. तेव्हा ही आपली अशी आश्रमीय जीवन पद्धती आहे, आश्रमीय परंपरा आहे. व्यक्तीच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी म्हणजे भौतिक, ऐहिक आणि आध्यात्मिक, भौतिक आणि आत्मिक उन्नतीसाठी. कारण समाजाला दोन्ही गोष्टींची गरज असते. नुसतंच अध्यात्म तुम्हाला काही खायला देणार नाही, भोजन देणार नाही आहे, पोट भरणार नाही अध्यात्मानी. आणि नुसतंच तुम्ही जर फक्त आपण स्वतःच्या सुखाचा विचार केला, उदरभरणाचा विचार केला तर आपलं आत्मिक सुख लाभणार नाही आहे. म्हणजे व्यक्तीचं जीवन हे दोन्ही बाजूनी परिपूर्ण असायला हवं. शरीर आणि आत्मा, आत्म्याशिवाय शरीराला काही उपयोग नाही आहे आणि शरीराला आत्मा नसेल तरी काही उपयोग नाही आहे, तरी काही उपयोग होणार नाही आहे त्याचा. ते जीवन शुष्क असेल. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची समाजाला गरज असते, व्यक्तीला गरज असते. त्यामुळे मठ, आश्रम आणि गृह अशी 3 गोष्टींची परंपरा ही ऋषीमुनींनी आपल्याला जी घालून दिलेली आहे ती आज जगामध्ये, जगभरामध्ये आदरणीय, वंदनीय आहे. मंडळी, या परंपरेवर आपलं काय मत आहे आपण जरूर आपल्याला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.